लोक तुमचा उपयोग करून घेतात का? तुम्हाला सिरियसली घेत नाहीत? तुम्ही कितीही चांगलं काम करा किंवा कुणाची मदत करा, तरीही लोक तुम्हाला गृहीत धरतात का? लक्षात असू द्या, सन्मान हा मागून मिळत नाही, तर तो कमवावा लागत असतो. या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत स्वतःचा आदर आणि किंमत वाढवण्याचे 20 जबरदस्त नियम. तुमच्या व्यक्तित्व विकासासाठी हा व्हिडिओ सायकोलॉजी आणि वर्तणुकीच्या विज्ञानावर आधारित असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नियम नंबर 1, स्वतःचा सन्मान. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मान देणार नाही, तोपर्यंत हे जग तुम्हाला मान देणार नाही. आपल्या लहानपणीच्या जडणघडणीवरून किंवा आपल्या भूतकाळातल्या परिस्थितीवरून आपल्याला स्वतःला कमी समजण्याची सवय लागलेली असते. पण हीच सवय आता आपल्याला बदलायची आहे. स्वतःला कधीच इतरांपेक्षा कमी समजू नका. एका हत्तीची आणि पाण्यातल्या माशाची तुलना होऊ शकत नाही. तुमच्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात, त्या समजून घ्या. लक्षात असू द्या की इतरांपेक्षा वेगळं असणं म्हणजे इतरांपेक्षा कमी असणं नसतं. स्वतःकडे आरशात बघताना मी देखील महत्वाचा आहे असं सांगा. नियम नंबर 2, मागणी आणि पुरवठा. जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत हे जग करत नाही. अगदी त्याचप्रमाणे स्वतःला दुर्मिळ बनवायला शिका. कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी सहजपणे उपलब्ध राहू नका. लोकांना तुमची कमतरता जाणू द्या. दिसेल त्या लहान सहान गोष्टींसाठी अगदी धावूनच जाणे तुम्हाला दुबळं दर्शवतं. त्यापेक्षा लोकांना तुमची किंमत जाणवू द्या. नियम नंबर 3, आदर देण्यास शिका. आदर दिला तरच आदर मिळतो. आदर ही देण्या घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे समोरच्याशी बोलत असताना तुम्ही कसं बोलताय, समोरचा माणूस जर बोलत असेल तर मध्येच त्याचं बोलणं तोडू नये. आणि तो जे काही बोलतोय ते जरी तुमच्या मतांशी वेगळं असलं तरी त्याचा दृष्टिकोन तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि यासारख्याच इतर चांगल्या क्वालिटीज स्वतःमध्ये निर्माण करा. तुम्ही जितकं क्लासी आणि रिस्पेक्टफुल वागाल तितकंच लोकांच्या नजरेत तुमचा लेवल आपोआप वाढायला लागेल. नियम नंबर 4, विचार करून बोला. घाईघाईत, रागात किंवा इगोमध्ये जर तुम्ही काही बोलून जाणार असाल तर नंतर तुम्हाला तुमच्या याच बोलण्याचा पश्चाताप होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक वेळी तोंडातून शब्द बाहेर पडण्याआधी 2 सेकंदाचा पॉज घ्या आणि स्वतःला विचारा की हे बोललं तर माझी लेवल वाढणार आहे की कमी होणार आहे. मग तुमच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हा तितकाच विचारपूर्वक असू द्या. शांत आणि विचारपूर्वक दिलेली उत्तरं ही नेहमी मॅच्युअर वाटत असतात आणि लोकांना तुमची आणखी जास्त व्हॅल्यू वाटायला लागते. नियम नंबर 5, अपमानाला सामोरे जा. कुणी येऊन तुमचा अपमान करत असेल तर नजर झुकवू नका. तिथे शांतपणे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. अपमान होणं यापेक्षा तुम्ही त्याला धाडसाने सामोरे जाणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. असं केल्याने तुम्ही बिथरत नाही, तुम्ही स्वतःच्या अंगावर गिल्ट घेत नाही. मग अशाने समोरचा अस्वस्थ होतो आणि पुढच्या वेळी तो तुमचा अपमान करण्याआधी 10 वेळा विचार करून वागेल. नियम नंबर 6, दुर्मिळ कौशल्य आत्मसात करा. फक्त एक चांगला माणूस बनणं पुरेसं नाहीये. आजच्या जगात वावरत असताना तुमच्यात काहीतरी विशेष कौशल्य असणं गरजेचं आहे. जे स्किल्स सगळ्यांकडेच असतात त्यांची किंमत कुणीच करत नाही. जे थोड्याच लोकांकडे आहेत असे जर स्किल्स तुमच्यात असतील तर त्याची किंमत जास्त असते. स्वतःला विचारा की माझ्याकडे असं काय आहे जे 100 पैकी फक्त 5 लोकांकडेच असेल. हीच गोष्ट तुमच्यातली विशेष क्वालिटी असेल. यात सतत इम्प्रूव्ह करत राहा. डिमांड वाढली
की रिस्पेक्टही आपोआप वाढायला लागतो. नियम नंबर 7, आवाजात स्पष्टता आणि सहजता ठेवा. बोलताना फारच हळूहळू बोलू नका, फार मोठ्या आवाजातही बोलू नका. बोलण्याची गती ही मध्यम असू द्या. तुमचे शब्द हे स्पष्ट उच्चारण्याचा प्रयत्न करा. घाबरून हळूहळू तुटक बोललात तर लोक तुम्हाला कॉन्फिडंट समजणार नाहीत. बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या, मग आवाज हा आपोआप स्टेडी व्हायला लागतो. नियम नंबर 8, हुशारीचं प्रदर्शन नको. मी किती हुशार आहे, मी किती स्पेशल आहे हे सांगत फिरणाऱ्यांना कुणीच पसंत करत नाही. जर अशी लोक यांच्यापेक्षा उच्च पदावर असतील तर मजबुरी म्हणून या लोकांना ही लोक सहन करत असतात. तुम्ही किती हुशार आहात हे तुमच्या ऍक्शन्स मधून, तुमच्या निर्णयांवरून आणि तुम्ही जे रिझल्ट्स देताय त्यावरून साहजिकरित्याच दिसून येत असतं. त्यामुळे शांत राहून यशाचं शिखर गाठा, कारण याच लोकांना मिळणारा आदर हा दीर्घकाळ टिकून राहणारा असतो. नियम नंबर 9, बॉडी लँग्वेज. तुमची बॉडी लँग्वेज ही रुबाबदार असली पाहिजे. ताठ उभे राहा, खांदे मागे, मान सरळ. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे उभे राहता तेव्हा हेच एक सिग्नल म्हणून इतरांसमोर जातं की हा माणूस खूप कॉन्फिडंट आहे. जमिनीवर बघत चालणं किंवा कुंथलेली पॉश्चर अशा प्रकारची देहबोली म्हणजेच स्वतःवरचा विश्वास कमी आहे असं दर्शवते. बसताना खूप लोळून नाही किंवा खूप ताठरही नाही, तर बॅलन्स्ड पोश्चर ठेवा. नियम नंबर 10, कपड्यांची निवड. कपडे महाग नसले तरी चालतील, पण ते स्वच्छ आणि नीटनेटके आणि फिट असावेत. जैसा देश वैसा भेस म्हटल्याप्रमाणे अगदी प्रसंगाला शोभेल असेच कपडे घालावेत. इंटरव्ह्यू, पूजापाठ, फॅमिली फंक्शन्स किंवा रोजचं काम जशी सेटिंग असेल तसेच कपडे घालावेत. तुमचा लुक हा लोकांना इम्प्रेस करण्याआधी तुम्ही स्वतःच किती आदर करता याला दर्शवत असतं. लोक तुम्हाला अगोदर पाहतात आणि नंतर तुम्हाला ओळखत असतात, हे लक्षात घ्या. नियम नंबर 11, स्वतःवर हसायला शिका. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट सिरियसलीच घेणार असाल तर तुम्ही लवकरच हर्ट व्हायला लागता. स्वतःच्या छोट्या छोट्या चुका किंवा गमतींवर हलकसं हसू देखील आलं पाहिजे. जो स्वतःवर हसू शकतो त्याचा कॉन्फिडन्स लेवल वेगळ्याच प्रकारचा असतो. नियम नंबर 12, कमकुवत बाजू सांगू नका. आपल्याला स्वतःविषयी बोलायला खूप आवडतं, पण बोलताना मी खूप इमोशनल आहे, मला नकार सहन होत नाही किंवा मला पैशांची समजच नाही, अशा प्रकारे स्वतःच्या चुकांना सर्वांसमोर उघड करू नका. कारण समोरचे लोक तुमच्या या गोष्टींचाच फायदा घेऊ शकतात. तुमच्यातले वीकनेस जर तुम्हाला खरंच शेअर करायचे असतील तर ते कोण्या विश्वासू किंवा समजदार लोकांशीच शेअर करा, किंवा थेट तुमच्या कोच किंवा थेरपिस्ट सोबत हे शेअर करा. कॉमन क्राऊड सोबत नको. नियम नंबर 13, रहस्यमय रहा. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत फिरू नका. तुमचे प्लॅन्स, गोल्स, रिलेशनशिप्स, पैसा किंवा तुमची पुढची मूव्ह काय असणार आहे हे सगळं गुपित ठेवण्यातच तुमचा फायदा असेल. स्वतःच्या इमेज बद्दल थोडासा धुसरपणा, थोडं रहस्य असणं यात तुमचा फायदा असेल. अशाने लोकांची तुमच्याबद्दलची उत्सुकता आणि रिस्पेक्ट दोन्ही वाढायला लागते. नियम नंबर 14, निंदा टाळा. दुसऱ्यांच्या मागे बसून वाईट चर्चा नको. जो असं करतो तो स्वतःचीच इमेज खराब करून घ्यायला निघालेला असतो. यामुळे तुम्ही विश्वासार्ह व्यक्ती नाही आहात असं दिसून यायला लागतं. जे तुमच्या सोबत दुसऱ्यांची निंदा करतात त्यांच्या समोर जेव्हा तुम्ही नसता तेव्हा ते तुमची ही निंदाच करतात, हे नेहमी लक्षात ठेवा. चूक दिसून येत असेल तर थेट सभ्य असा फीडबॅक द्या. मागे बसून इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे नको. नियम नंबर 15, चूक मान्य करा.
मी कधीच चुकत नाही हा ॲटिट्यूड तुम्हाला कठोर व्यक्ती बनवतो आणि अशा माणसाची कुणीच रिस्पेक्ट करत नाही. जेव्हा तुमच्याकडून काही चूक घडते तेव्हा हो, ही चूक झाली, पुढच्या वेळी मी असं करणार नाही असं म्हणायची सवय लावा. असं केल्याने तुमचा प्रामाणिकपणा, तुमची मॅच्युरिटी आणि तुमच्यातली शिकण्याची तयारी दिसून यायला लागते आणि त्यामुळेच लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवायला लागतात. नियम नंबर 16, नम्र राहा. नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही, तर स्वतःच्या ग्रेटनेसची फुशारकी न मारणं हे असतं. खोटं खोटं गोड बोलणं, शो ऑफ करणं की मी किती विनम्र आहे असं जर कुणी वागत असेल ना, तर लोक ते सहजपणे ओळखत असतात. पण जेव्हा एखादा माणूस मनापासून मी शिकतोय, मला सगळं माहिती नाही असा भाव ठेवून जगायला लागतो, तेव्हा लोक आपोआप त्याची रिस्पेक्ट करायला लागतात. नियम नंबर 17, दिलेला शब्द पाळा. तुम्ही हो म्हटलं की तुमची पूर्ण कमिटमेंट त्या गोष्टीला द्यालच असंच असायला पाहिजे. ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायलाच हवा. कुणाला वेळ द्यायची असेल, कुणाचे पैसे परत द्यायचे असतील किंवा कुणाचं कोणतं काम पूर्ण करून द्यायचं असेल, तर एकदा जर तुम्ही एखादं वचन दिलं तर ते पूर्ण करायची सवय लावायलाच हवी. अशामुळे लोक तुमच्यावर सहजपणे विश्वास ठेवायला लागतील आणि विश्वास हाच जगातला सर्वोच्च प्रकारचा आदर असतो. नियम नंबर 18, सतत शिकत राहा. आजच्या या जगात ज्ञान हीच सर्वोच्च शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर असं म्हणतात. त्यामुळे रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकातली 2 पानं वाचा, कधी एखादा लेक्चर किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पहा. तुमच्यातली कोणती तरी प्रॅक्टिकल स्किल कशा प्रकारे डेव्हलप करता येईल ते पहा. जे स्वतःला नेहमी अपडेट ठेवत असतात त्यांच्यासोबत बोलताना प्रत्येकाला एक डेप्थ फील होत असतं. लोक साहजिकपणे कोणताही सल्ला मागण्यासाठी यांच्याकडेच येत असतात आणि त्यांच्या बोलण्याची किंमतही करतात. नियम नंबर 19, इतरांच्या यशाचं कौतुक करा. तुमच्या आजूबाजूला कोणीही प्रगती करत असेल तर मनात यालाच यश का मिळालं, मला का नाही असा विचार न करता तोंडाने खरंच तू चांगलं केलंस असं मनातून म्हणा. जे दुसऱ्यांच्या यशात आनंदी असतात ना, त्यांना या समाजात सेफ आणि मोठं हृदय असलेली व्यक्ती असं मानल्या जातं. तुमच्या विचारसरणीत ही सवय लावा की जेव्हा दुसरा जिंकतो तेव्हा मी हारत नाही, तर आमच्या दोघाचा ट्रॅक हा वेगवेगळा आहे. नियम नंबर 20, भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात, अति आनंदात किंवा जास्त भीतीने कोणताही निर्णय घेणार असाल तर बहुतांश वेळेला तुम्हाला नंतर ते चुकीचं वाटायला लागतं. जेव्हा तुम्ही इमोशनली हाय असता, तुमच्या भावनांवरचा ताबा जर तुम्हाला सुटत असताना दिसेल, तर अशा वेळी तुम्ही तुमचं निर्णय घेणं थोडंसं स्लो करा. कोणताच निर्णय घेण्याऐवजी ती परिस्थिती काय आहे याबद्दल ऑब्झर्व करा. स्वतःला पूर्णपणे ट्रेन करा. कधीही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा रिस्पॉन्स काय आहे तो द्यायचा आहे, त्याबद्दल तुमची रिॲक्शन काय आहे ती द्यायची नाहीये. दोन्हीमध्ये खूप अंतर आहे, तो जाणून घ्या. ज्या माणसाच्या भावना ह्या स्टेबल असतात त्यालाच लोक नॅचरल लीडर असं म्हणतात. तर मित्र हो, आदर हा मागून मिळणार नाही, तर तुमचा आदर हा तुम्हालाच कमवावा लागतो. या 20 नियमांविषयी चांगला अभ्यास करून स्वतःत बदल कराल तर नक्कीच एक रिस्पेक्टफुल व्यक्ती बनू शकाल. नेहमी स्वतःला म्हणा की मी स्वतःचा अपमान करणार नाही. माझी वेळ, ऊर्जा आणि शब्द यांची किंमत मी स्वतःच ठेवणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्र हो.